आम्हाला आधार नसल्यामुळं तसं ट्विट झालं की या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादी पोरकी झाले म्हणून तो डिस्टर्ब झाला असन. त्यावेळेस दादांचा मला फोन आला की सुनील तू काळजी करू नको, मी दिल्लीला आज चाललो आहे, दिल्लीतनं बोलून तुझं तिकीट आज मी फायनल करतो. 2 राष्ट्रवादी एक होणं किंवा होईल हे खरं, पण नेता कुठून आणणार? तुम्ही एक व्हिडिओ ट्विट केला आहे. खरं तर महाराष्ट्र पोरका झाला आहे, राष्ट्रवादी पोरकी झाली आहे. काय या व्हिडिओ ट्विट करण्यामागं तुमची भावना आहे, काय नेमकं दादाविषयी आठवणी आहे? नाही, जनतेचा विचार करणारा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता राहिला नाही. त्यामुळं आम्हाला आधार नसल्यामुळं तसं ट्विट झालं की या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादी पोरकी झाले म्हणून. काय प्रसंग होता ज्या व्हिडिओमध्ये तो आवाज येतोय, तुमचा फोन आहे, काय नेमकं झालं होतं एकदा तुम्ही सांगा की. आहे त्या काळामध्ये माझं पहिल्या यादीत नाव नव्हतं आणि त्यावेळेस दादांना वाटलं सुनीलला काय थोडंसं खटकला असेल किंवा त्याला तो डिस्टर्ब झाला असेल. त्यावेळेस दादांचा मला फोन आला की सुनील तू काळजी करू नको, मी दिल्लीला आज चाललो आहे, दिल्लीतनं बोलून तुझं तिकीट आज मी फायनल करतो, असं त्यांच्याकडनं मला निरोप आला होता. तुम्ही भावनिक झालात. काय दादाविषयी आता पुढं काय नेमकं राष्ट्रवादीचं तुम्ही सगळं भवितव्य बघताय. तुमच्यावर ही मोठी जबाबदारी दादाने दिली होती शहराची आणि तुम्ही आता या 2 महिन्यात पूर्ण दादासोबत दिसत होतात आम्हाला. काय आता तुम्हाला पुढलं सगळं चित्र पाहायला मिळतं? नाही, आता पुढं सगळं ब्लँक दिसतं. आता अजून तरी काय सुचत नाही आहे. पाहू आता पुढं भविष्यात काय नियतीच्या मनामध्ये आहे, कसं पद्धतीने जायचं. पण आज मात्र मी नक्की आहे की काही सुचत नाही. महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढल्या होत्या आणि दादांची इच्छा होती. दादाने अनेकदा म्हटलंय आम्ही कुठेतरी जुळवायचं बघत होतो. कालपासून अनेक नेतेही असं म्हणतायत की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? सगळं दादांच्या होम ग्राउंडवर तुम्ही काम केलं, हे सगळं काय होईल पुढं? नाही, आता 2 राष्ट्रवादी एक होणं किंवा होईल हे खरं, पण नेता कुठून आणणार? लिडरशिप कुठे आहे? आता दादा होते तर आम्हाला आधार होता. आज कुठलीही रिस्क घ्यायची, कुठलंही काम करायचं तर दादा असायचे. दादांच्या ह्याच्यामुळं ताकद होती. कुठलं काम करायला गेलं तो अधिकाऱ्यांना मला कित्येक वेळा मी छोटे प्रश्न घेऊन गेलो, अरे हे तर तुझ्या लेवलला सुटले पाहिजे, तो अध्यक्ष माझी आमदार आहे तुला, आणि नाही ऐकलं तर माझं नाव वापर, इतकी ताकद मला दिली होती दादांनी. नाही, पण आता पक्ष एवढा सगळं विस्कळीत झालाय. तुम्हालाही असं वाटतंय आता साहेबांनी यावं, सगळ्यांनी मिळून एकत्र काम करावं, राष्ट्रवादी दादांचं स्वप्न पूर्ण करावं? नाही, शेवटी ते आमचं कुटुंब आहे. आज जरी म्हणला तुम्ही तर कुणाला वाटतं आपलं घर तुटावं? आज जर एक झाले, एकत्र परत एकदा हे केलं तर महाराष्ट्रासाठी ते गरजेचं आहे. राष्ट्रवादीसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. आज जनतेच्याबद्दल किंवा याच्या विषय मांडायला आज सक्षम नेतृत्व, सगळ्या तळागाळातल्या शेतकऱ्यांचे विषय असू दे ते पार सोसायटी धारकापर्यंतचे विषय असू द्या, सगळ्या विषयाची जाण असणारी जर कोण होते तर अजितदादा होते, पवारसाहेब होते. आज त्यामुळं लोकांची नाळ जोडली होती त्यांच्याशी. अख्ख्या महाराष्ट्राची ती इच्छा असते.